नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण टफ PYQs पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. बहुतेक शेवटचा प्रश्न तुमचा मेरिट ठरवणारा असू शकेल. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 10 वाजता तास काटा व मिनिट काट्यामधील किती अंशाचा कोन असेल असा प्रश्न आहे. आता घड्याळाचं पूर्ण किती अंशाचा कोन असतोय? 360 डिग्रीचा 360 डिग्री पूर्ण काय असतोय? हा कोन असतोय. तर हे आहे 12, हे आहे 3, या 90 अंशाचा कोन असतोय. 12 ते 3 मध्ये 90 अंशाचा कोन असतोय. आता इथे 12, 1, 2 म्हणजेच काय होणार आहे? हा 30 डिग्री असणार आहे. जेव्हा तास काटा 12 वरून 1 वर येते त्यावेळी 30 डिग्री कोन तो करतो. हा 30 डिग्री, हा 30 डिग्रीचा असणार, अशी मिळून 90 डिग्रीचा असणार आहे. तर 10 वाजता तास काटा कितीवर असेल? तास 10 वरती. तास काटा कुठं असेल? 10 वरती असेल. आणि मिनिट काटा कुठे असेल? मिनिट काटा 12 वर असेल. म्हणजेच हे 30 प्लस हे 30, 30 प्लस 30, 60 डिग्रीचा काय असेल? कोन असेल. 30 प्लस 30 हा तास काटा आणि हा काय असणार आहे? मिनिट काटा. 10 वाजता 60 अंशाचा कोन तयार होईल. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. एक पोलीस चोराच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावत आहे. त्यांच्यामधील अंतर 200 मीटर आहे. चोर आणि पोलीस यांच्या धावण्याचा वेग अनुक्रमे 10 आणि 12 किलोमीटर प्रति तास आहे. तर तो चोर किती वेळात पकडला जाईल? पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये चोर आणि पोलीस या प्रकारचं एक गणित असतंच. यासाठी हे फेमस एक्झाम्पल आहे. आता सापेक्ष वेग म्हणजेच काय? रिलेटिव्ह स्पीड घेऊया पहिला. रिलेटिव्ह स्पीड म्हणजेच काय? सापेक्ष वेग. आता हा आहे चोर, त्याच्या मागे पोलीस धावत आहेत, बरोबर. पोलीस म्हणजेच काय असं? दोघंही काय एका डिरेक्शननं जात असणार आहे. आणि चोर 10 किलोमीटर प्रति तास वेगाने जातोय आणि पोलीस किती? 12 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो. आता यांचं रिलेटिव्ह स्पीड काय? दोन्ही एकाच डिरेक्शनमध्ये जात आहेत, त्यावेळी त्यांच्या वेगांचं काय होतंय? सबस्ट्रॅक्ट होते. दोन्हीचं काय? मायनस होतं. V1 मायनस V2 आपलं काय असेल? रिलेटिव्ह स्पीड. V1 किती आहे? 12, V2 आहे 10, म्हणजेच 2 किलोमीटर पर हावर काय असेल? आपलं उत्तर असेल. आता 2 किलोमीटर मराठीत लिहिते मी तर प्रति तास, म्हणजेच आपल्याला आता काय करायचं? किलोमीटर मधून मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं. मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं प्रथम. आता हे 2 किलोमीटर प्रति तास ज्यावेळी मोठ्याकडून छोट्याकडे येतोय त्यावेळी आपण काय करतोय? 5/18 मल्टिप्लाय करतोय, बरोबर. 92 18 म्हणजे 5/9 मीटर पर सेकंद. 200 मीटर काय आहे? अंतर दिलेलं आहे 200 मीटर. आता आपल्याला वेळ काढायचा आहे. वेळ कसं काढेन आपण? अंतर भागिले वेग. वेग आपल्याला आहे अंतर आहे 200 मीटर. वेग आता आपण काढलेला आहे 5/9. आपण हे असंच लिहू शकतोय 200 × 9 / 5. 25 म्हणजे 360 काय आला? 360 सेकंदमध्ये आता हे उत्तर असणार आहे. 360 सेकंद वेळ असणार आहे हा. आपल्याला मिनिटामध्ये जेव्हा सेकंदचं कन्व्हर्जन करतोय आपण त्यावेळी काय करतोय? 60 डिवाइड करतोय, बरोबर. तर हे म्हणजेच काय आलं? 6 मिनिट आपलं काय आलं? उत्तर आलं. 6 मिनिट. 6 मिनिटानंतर पोलीस त्या चोराला पकडतील. 6 मिनिट असं त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मीटर चढते तर दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल? आता हा एक खांब आहे असं कन्सिडर करा. हा 15 मीटरचा काय आहे? खांब आहे. आता एका मिनिटाला तो काय करतोय? तर 5 मीटर जातोय. 5 मीटर चढतंय ते माकड आणि पुन्हा तो काय येतोय? 3 मीटर खाली येते. म्हणजे मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये तो 2 मिनिटामध्ये. आता पहिल्या मिनिटाला तो 5 मीटर चढणार, दुसऱ्या मिनिटाला तो 3 मीटर खाली घसरणार. म्हणजेच तो 2 मिनिटामध्ये तो किती अंतर कव्हर करतोय? 2 मीटरचंच अंतर कव्हर करतोय. कारण 5 मीटर चढणार, 3 मीटर खाली येणार, 5 - 3 2 मीटर अंतर काय? 2 मिनिटाला तो कव्हर करतोय.
बरोबर. आता शेवटची जी त्याची उडी असणार आहे, ती 5 मीटरची तो घेणार आहे शेवटची उडी. हां, ती ती फायनल स्टेज असणार आहे त्याची, त्यावेळी तो खाली येणार नाही, कारण तो वरती खांबावर पोहोचेल. बरोबर, हे 5. आता खालचं जे 10चं डिस्टन्स आहे, 15 मीटरचा खांब आहे आणि 10 मीटरचं जे डिस्टन्स आहे, तो अशा प्रकारे चढणार, उतरणार या प्रकारे कंप्लीट करणार आहे, बरोबर. आता हे 5 आपण सोडायचे. तर 10 मीटर एवढं जायला त्याला 10 मीटर एवढं जायला किती मिनिटे लागतील हे पहिला फाइंड करूया आपण. म्हणजेच काय 2 × 10 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 10 मिनिट एवढा वेळ त्याला 10 मिनिट इथे जाण्यासाठी त्याला लागेल. 10 मीटर चढण्यासाठी 10 मीटर एवढं अंतर जाण्यासाठी त्याला 10 मिनिट लागतील, बरोबर. आता तो काय होईल 11व्या मिनिटाला तो फायनल स्टेजला पोहोचणार आहे. 11व्या मिनिटाला. कारण ती त्याची लास्ट उडी असणार आहे 11व्या मिनिटाला. 11व्या तो 11व्या मिनिटाला पोहोचणार आहे. म्हणजेच किती मिनिटात त्याची टोक गाठेल तो 11 मिनिट असे उत्तर असेल. जरा लॉजिकली क्वेश्चन आहे हा. विचार करून सोडवावा लागतो हा क्वेश्चन. ओके. प्रश्न क्रमांक 4. 144 आणि 300 ते 400 यांच्या दरम्यानची एक संख्या यांचा मसावी किती आहे? 72 आहे. तर ती संख्या कोणती? आता सध्या मसावी आणि लसावीवर मोठ्या अंकांची गणितं विचारली जातात. म्हणजेच काय, आता इथं 144 असा मोठा नाही, यापेक्षा मोठा अंक विचारला जातोय. तर आपल्याला फॉर्म्युला हा माहीतच आहे. जर लसावी मसावी दिला असेल आणि पहिली संख्या दुसरी संख्या किंवा 2 संख्यांचा गुणाकार दिलेला असेल तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर त्यांचा मसावी गुणिले त्यांचा लसावी असा फॉर्म्युला आहे. पण इथं काय विचारले 144 आणि 300 आणि 400च्या मध्ये अशी यापैकी कोणती संख्या आहे ज्यांचा मसावी 72 आहे? बरोबर आहे. आता काय करूया 144 144 आणि दुसरी संख्या कोणती असणार आहे? या ऑप्शनपैकी एक असणार आहे जी 300 आणि 400च्या मध्ये असणार आहेत. आता ह्या चारही संख्या काही 300 आणि 400च्या मधल्या संख्या आहेत. तर यांचा मसावी किती आहे? 72 आहे. आता 144चा आपण असा अवयव पाडूया 72 2 गुणिले 72. आता अशी कोणती संख्या आहेत ज्यामध्ये 72 त्याचा अवयव असेल? 36 आणि 72 360 घेऊन बघूया आपण. तर 36 गुणिले 2 किती होईल? 72 गुणिले 5 हे 360चे काय झाले? हे अवयव झाले. आता मसावी यांचा काय येईल? मसावी म्हणजे काय असतो? कॉमन फॅक्टर जो काय 72 म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 360. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 5. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता मूळ संख्या म्हणजेच काय? प्राइम संख्या. पहिला काय करूया 21 ते 30 संख्या पूर्ण लिहून घेऊया. आता मूळ संख्या म्हणजेच प्राइम संख्या कोणत्या कोणत्या असणार आहेत? 23 आणि 29 या काय असणार आहेत? मूळ संख्या असणार आहेत आणि बाकी सर्व काय असणार आहेत? संयुक्त संख्या असणार आहेत. तर मूळ संख्यांची बेरीज किती होईल? मूळ संख्या 23 अधिक 29 52 काय होईल? त्यांची बेरीज होईल. आता संयुक्त संख्यांची बेरीज किती होईल? संयुक्त संख्यांची बेरीज होईल 203. आता यामधील फरक सांगितला म्हणजे डिफरन्स करायचा आहे. फरक काय येईल? फरक येईल 203 वजा यामध्ये कोणती शॉर्ट ट्रिक नाही आहे. 203 वजा 52 उत्तर आपलं असेल 151. आता 151ला कोणत्या संख्येने दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर 3ने जात नाही कारण अंकांची बेरीज काय पाहिजे? 3च्या टेबलमध्ये पाहिजे अंकांची बेरीज. 3, 5, 6, 7 येते त्यामुळे 3च्या टेबलमध्ये 7 नाही. त्यामुळे हा ऑप्शन होणार नाही. ऑप्शन बी पण होणार नाही. ऑप्शन सी होईल. 151 गुणिले 1 151. त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. खूप छान प्रश्न आहे बघा हा आणि हा प्रश्न वारंवार एक्झामला विचारला जातो. 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढीलपैकी कोणता?
इथे प्रश्न असा विचारला जातो, 36च्या पुढील 15वी विषम संख्या कोणती? पण रायगड पोलीस भरतीमध्ये त्याचा घन विचारण्यात आलेला आहे. तर आपण कसं बघूया बघा. दिलेली संख्या कोणती आहे? 36. 36 आता पुढील संख्या विचारल्या त्यामुळं प्लस होणार. जेव्हा मागील संख्या विचारतात त्यावेळी इथं काय करायचं? मायनस करायचं. त्यानंतर नेक्स्ट नंबर कोणता आहे? 15वी विषम संख्या. 15 गुणिले 2. आता याचं उत्तर काय येईल? 36 प्लस 30 किती उत्तर येईल? 66. आता विषम संख्या विचारली त्यामुळं काय करायचं? -1. आपलं उत्तर किती आलं मग? 65 ही काय आली? 36च्या पुढील 15वी संख्या. इथं फॉर्म्युला आपण कोणता यूज केलाय? दिलेली संख्या प्लस या क्रमांकाची संख्या काढायची आहे तिची दुप्पट. व आता इथं हे काढलं आपण आणि ही विषम संख्या हवी आहे म्हणून आपल्याला काय केलं आपण? -1 केलं. आता समसंख्या हवी असती तर आपण 66 आपलं उत्तर आलेलं असतं. तर आता 65 आपलं उत्तर आलेलं आहे. आता त्यांनी काय विचारलंय? 65चा त्यांना घन पाहिजे. घन म्हणजे क्यूब पाहिजे. तर 65चा वर्ग आपण कसा काढतोय? 65चा वर्ग गुणिले 65 असं लिहूया. 65चा वर्ग आपण कसा करतोय? 25 लिहायचं आणि 6 गुणिले 7. 6 7 42 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 42 25. 42 25 गुणिले 62 आपलं उत्तर काय असेल? 274625. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगात 4.25 तासात काही अंतर जाते. तर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल? आता 4.25 तास म्हणजे किती? 4.25 तास. आपण कसं लिहू शकतोय 4.25 तास? 4 तास आणि पुन्हा 1/4 ऑफ 60 बरोबर? कारण 60 मिनिटे म्हणजे 1 तास असतोय. म्हणजे आता आपल्याला तर तासात कन्व्हर्जन करायचं आहे. 4.25 तास दिलेत. आता हे 4.25 तास म्हणजे 15 मिनिटं असतात. 15 मिनिटाचं जेव्हा तासात रूपांतर करतो त्यावेळी काय होणार? 1/4 होणार. कारण 60 पैकी आपल्याला 1/4 भाग घ्यायचा आहे. म्हणजेच किती आलं हे? 25 म्हणजे 25 तास काय होईल हे? 4.25 तास म्हणजे असं आपण लिहू शकतोय. तर 160 किलोमीटर वेगाने जाणार आहे. पण आता रेल्वेचा वेग दिलेला आहे त्याने किती? 160 किलोमीटर प्रति तास. आता रेल्वेचा वेग आपल्याला 1/4 पट कमी करायचा आहे. म्हणजे किती होणार? 1/4 60. 160 मायनस नवीन वेग असणार आहे हा. नवीन वेग. आपला सुरुवातीला 160 होता. आता 160 मधून 1/4 ऑफ 160 मायनस करायचं. किती होणार हे? 120 काय असेल त्याचा नवीन वेग असेल 120 किलोमीटर प्रति तास. आता काय आहे आपल्याकडं? वेग आहे, वेळ आहे, वेळ आहे, वेग आहे. तर आपण डिस्टन्स फाइंड करू शकतोय. तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ 120 × 4.25 आपलं उत्तर असेल 510 किलोमीटर. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.